माझ्यासोबत पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार आहेत। सर, रात्रीचे 9 वाजलेत, कोर्टाने रात्री एवढ्या उशिरा निर्णय दिलाय, काय या निर्णयाकडे कसं तुम्ही बघता? मला सर्वप्रथम जे आम्ही 2 ॲप्लिकेशन मूव्ह केले होते, एक की त्यांना ॲडल्ट म्हणून ट्रायल व्हावी, त्याच्यासाठी परवानगी मिळावी आणि तोपर्यंत त्यांना ऑब्झर्वेशन होमला पाठविण्यात यावी। आता ऑपरेटिव्ह ऑर्डर कोर्टाने सुनावलेली आहे, त्यामध्ये त्यांना 5 जूनपर्यंत ऑब्झर्वेशन होमला पाठवलेली आहे। ॲडल्टबद्दलची ऑर्डर आतापर्यंत प्राप्त नाही आहे, त्यांच्याकडून कोणताही रिटन ऑर्डर प्राप्त झालेली नाही। मला त्याच्याबद्दल विस्तृत काही सांगता येत नाही, परंतु ही गोष्ट नक्की आहे की जे आमची सुरुवातीला जे त्यांना बेल मिळाली होती, ज्यावर आमचे ऑब्जेक्शन होता, त्यावर आम्हाला सफलता मिळालेली आहे आणि त्यांना रिमांड होमला ऑब्झर्वेशन होमला पाठवण्यात आलेली आहे। पुणे पोलिसांची भूमिका हीच होती की त्याला संज्ञान दाखवावं आणि मग त्याच्यावर आम्ही कारवाई करू। आता त्याला बालसुधारगृहात पाठवण्यात आलेलं आहे, याच्या पुढची कारवाई आपण कशी करणार? पुढची कारवाई आम्ही त्या केसमध्ये पूर्ण एव्हिडन्स आम्ही गोळा करत आहे, त्यांच्यावर चार्जशीट दाखल यानी वॉटरटाईट केस तयार करण्याची दृष्टिकोनातून सर्व प्रकारचे तपास आणि एव्हिडन्स कलेक्शनची मोहीम आमचे तपास पथक करत आहे। सर, कोर्टाने एक पॉईंट खूप मायन्युटली ऑब्झर्व केला आणि त्यांनी दावा केलेला, कोर्टानेच असं सांगितलेलं आहे की कुठल्याही प्रक्रियेला संज्ञान दाखवायला 60 ते 90 दिवस या सगळ्या प्रोसिजरला लागतात। कुठेतरी हा निर्णय आपल्यासाठी समाधानकारक आहे का? हो, बरोबर आहे। प्रथम दिवशी जे आम्ही हे ॲप्लिकेशन केले होते ते जुव्हेनाइल जस्टिस बोर्डाने सीन आणि फाईल्ड म्हणून ते दफ्तरी दाखल केला होता। आता ही गोष्टी नक्की आहे की जर ते अलाउ केला आणि ते प्रोसिजर पूर्ण करूनच करावा लागते, त्यामध्ये आमची काही आपत्ती नाही आहे, परंतु ते व्हायला पाहिजे अशी आमची अपेक्षा होती, अशी आमची रिक्वेस्ट होती कोर्टाला आणि कमीत कमी हे ऑब्झर्वेशन होमला पाठवण्याची फेवरेबल ऑर्डर झालेली आहे। मला पूर्ण विश्वास आहे की ॲडल्ट म्हणून ट्रायल होतील, यासाठी प्रोसिजर पूर्ण केल्यानंतर पण आम्हाला फेवरेबल ऑर्डर मिळेल। सर, शेवटचे 2 प्रश्न। कलम 304 आणि कलम 304 मध्ये अनेक कन्फ्युजन क्रिएट झाले, सोशल मीडियावर देखील टीका होत आहेत, पॉलिटिकल देखील अनेक टीका होत आहेत, रिमार्क्स येत आहेत की नेमका या कलममध्ये पुणे पोलिसांचं कन्फ्युजन होत आहे। बघा, नॉर्मल 304 हे एक रॅश अँड नेग्लिजंट ॲक्ट फेटल ॲक्सिडेंटचे केसमध्ये लावते, ते एक मायनर पनिशमेंट त्यामध्ये 3 वर्षाचे सजाचे सुमारास आहे। आमचे या केस कधीही 304 नव्हता। संडेला फोरनूनलाच आमची हे भूमिका होती की सर्व परिस्थिती बघून हे एक कल्पेबल होमिसाईड नॉट अमाउंटिंग टू मर्डर म्हणजे 304 ज्यामध्ये 10 वर्षाची शिक्षा आहे, ही घटना घडलेली आहे। आमची ही धारणा होती की यांना ते आरोपीला पूर्ण नॉलेज होती की त्यांचे जे कृत्य आहे मद्यप्राशन करणे, पार्टिंग करणे, नंतर एक गाडीमध्ये रॅशरित्याने ड्राईव्ह करणे आणि एक नॅरो स्ट्रीटवर जिथे लोक मोठ्या प्रमाणात होते तिथे भरधाव वेगाने चालून लोकांची मृत्यू होऊ शकते याची कल्पना, याची नॉलेज यांना असताना यांनी अशा प्रकारचे कृत्य केलेले आहे, म्हणून 304 नसून हे 304चे प्रकार आहे। हीच आमची धारणा संडेला फोरनूनपासून होती। सर, शेवटचा प्रश्न। या संपूर्ण प्रकरणी विशाल अग्रवालला देखील अटक केली असते, त्यालाही देखील न्यायालयात पाठवण्यात आलं होतं, त्याला देखील पोलीस कोठडी झालेली आहे, त्या अनुषंगाने विशाल अग्रवालचा तपास कसा होणार? बरोबर आहे। विशाल अग्रवाल हे जुव्हेनाइलचे वडील असताना त्यांनी जे कृत्य केले, गाडी प्रोव्हाइड करणे, त्यांना पबमध्ये दारू पिण्याची फॅसिलिटेट करणे, ही सर्व गोष्टी 75 जुव्हेनाइल जस्टिस ॲक्ट तहत गुन्हा आहे। त्याचबरोबर 77मध्ये पब मालकांनी ज्यांनी हे मायनर्सला अल्कोहोल सर्व केले, ते 77 जुव्हेनाइल जस्टिस ॲक्ट अंतर्गत गुन्हाचे प्रकार आहे। ही गुन्हा आम्ही संडेलाच दाखल केले होते। ते आरोपी त्यामध्ये त्या दिवशीपासून फरार होते। मंगळवारी सकाळी त्यांना अटक केलेली आहे। पुरावा गोळा करण्याचे काम सुरू आहे। आता इंट्रोगेशन त्यांची अत्यंत जोरात मोठ्या प्रमाणात ते सुरू आहे। आम्ही त्यामध्ये स्ट्रॉंग केस तयार करून कोर्टात चार्जशीट दाखल करू। आपण बघू शकतो की संपूर्ण अग्रवाल प्रकरण जे आहे ते आता पुणे पोलिसांकडून त्याचा तपास जो आहे तो सखोलरित्या केला गेलेला आहे आणि आगामी काळात देखील या प्रकरणाची पूर्ण सखोल चौकशी आम्ही करू असा विश्वास पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी व्यक्त केला आहे। कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।